आणि आता दिवसभरातल्या इतर राजकीय टॉप 9 बातम्या। मागे जे झालंय ते लाडक्या बहिणींना अर्पण, पण आता नियमामध्ये न बसणाऱ्यांनी स्वतःहून नावं काढून घ्यावी, अन्यथा दंडासह वसुली करणार। छगन भुजबळ यांचा बोगस लाडक्या बहिणींना इशारा आहे। इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडी तुटली असं म्हणालो नाही, काँग्रेसच्या नेत्यांनी माझं वक्तव्य नीट ऐकायला हवंय। राऊतांचं हे विधान, युतीमध्ये निवडणूक लढवली तर अन्याय होतो अशी कार्यकर्त्यांची भूमिका सांगितली। संजय राऊतांचा काँग्रेस नेत्यांवर निशाणा आहे। उद्धव ठाकरेंमध्ये स्वबळावर लढण्याची ताकद नाहीये। बाळासाहेबांनी 46 वर्षात जे मिळवलं ते उद्धव ठाकरेंनी 2.5 वर्षात गमावलं। नारायण राणेंची टीका। हात जोडतो, दंडवत घालतो, कुठेही जाऊ नका, उद्धव ठाकरेंची साथ सोडू नका। व्यासपीठावरून दंडवत घालत खरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन आहे। अगदी हात जोडून तुम्हाला नम्र विनंती करतो, मी इथे तुम्हाला दंडवत करतो, दंडवत, की कुठेही जाऊ नका। 2.5 वर्षांनंतर मंत्रिपदावर दावा करणार का? पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर छगन भुजबळ यांनी मात्र बोलणं टाळलंय। 2.5 वर्षानंतर मंत्रिपदावर दावा करणार? चला 2.5 वर्षानंतर मंत्रिपदावर दावा करणार? चला आमदार बनून त्रासलोय, मलाही वाटतं मंत्री व्हावं। शपथविधीच्या 8 दिवस आधी सांगितलं होतं कॅबिनेटमध्ये शपथ घ्यावी लागेल, पण सकाळी फडणवीसांचा फोन आला आणि यावेळी थांबा, भविष्यामध्ये भरपाई करतो असं सांगितलं। रवी राणांचं हे विधान आहे। अनेकांना वाटतं की मी मंत्री झालो पाहिजे, मलाही वाटतं झालो पाहिजे, कारण की आमदार बनू मी त्रासलोय जरा। टुरेस कंपनीच्या घोटाळ्याचे मास्टर माइंड तुर्कीमधले नागरिक आहेत। जनरल मॅनेजर तानिया कासातोवा याच्यावर 2008 मध्ये 77 लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा आहे, तर 69 लाखांची रक्कम सापडल्या प्रकरणी यापूर्वी ताब्यात घेतलं होतं, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेनं दिली आहे। टुरेस कंपनी विरोधात मुंबईत 1,500 तक्रारी, तर शिवाजी पार्क पोलीस ठाण्यामध्ये यासह अनेक ठिकाणी गुंतवणूकदारांच्या तक्रारी आहेत। छापेमारी आर्थिक गुन्हे शाखेकडून आतापर्यंत 9 कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवस दरेगावी मुक्कामी, श्री उत्तेश्वर देवाच्या यात्रेला हजेरी लावणार। या दरम्यान पर्यटन विकास आराखड्यांची बैठकही घेणार।